कल्याणमध्ये राहत होते बांगलादेशी 10 बांगलादेशींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे। संशयित व्यक्तींची चौकशी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात सुरू असून त्यांच्या ओळखीची खातरजमा केली जात आहे। कल्याणपूर्वेस स्थानिक नागरिकांना काही बांगलादेशी नागरिक राहत असल्याचा संशय आला। या संशयाच्या आधारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सकल हिंदू समाजाच्या वतीने जागरूक स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला माहिती दिली। पोलिसांनी त्वरित माहितीनुसार कारवाई करून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सकल हिंदू समाजाच्या तसेच जागरूक स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने संशयित 10 बांगलादेशींना ताब्यात घेतले। सदर व्यक्तींची चौकशी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात सुरू असून यांच्या ओळखीची खातरजमा केली जात आहे। पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे। प्रत्येक भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे की त्याने आपल्या परिसरात कोण राहतो याची माहिती ठेवावी। संशयास्पद वाटणाऱ्या लोकांविषयी पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी। विशेष म्हणजे टोपी घालून मासे, फळे, नारळ पाणी विकणाऱ्या व्यक्ती तसेच मालदा, साहिबगंज, 56 परगणा, 24 परगणा या सीमावर्ती भागांशी संबंधित लोक बांगलादेशी असल्याचा शक्यता वर्तवली जात आहे। सामान्य नागरिकांनीही पुढे येऊन अशा संशयितांबद्दल चौकशी करावी आणि संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी असं आवाहनही या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण। अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।